शिवमंदिरात गेल्यावर आपण सर्वात आधी नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतो, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का, महादेवाला हा नंदी नेमका कसा मिळाला आणि नंदी हा फक्त एक बैल नसून साक्षात अमर देवता कसा बनला? ही कथा सुरू होते शिलाद नावाच्या एका महान ऋषीपासून. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. त्यांनी महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि पुत्र मागितला. महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना तसा आशीर्वाद दिला आणि एके दिवशी चमत्कार घडला. शिलाद ऋषी शेतात नांगर चालवत असताना अचानक भूमीतून एक अत्यंत तेजस्वी बाळ प्रकट झालं. या बाळाचं नाव ठेवलं नंदी. नंदी लहानपणापासूनच महादेवांचा परमभक्त होता. पण एकदा त्याच्या आश्रमात मित्र आणि वरुण हे दोन ऋषी आले. त्यांनी नंदीला पाहिलं आणि शिलाद ऋषींना एक धक्कादायक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, तुमचा मुलगा खूप गुणी आहे, पण याचं आयुष्य खूप कमी आहे. हा अल्पायुषी आहे. हे ऐकून शिलाद ऋषींना मोठा धक्का बसला. पण जेव्हा हे नंदीला समजलं तेव्हा तो अजिबात घाबरला नाही. तो म्हणाला, ज्या महादेवाने मला जन्म दिलाय तेच माझ्या प्राणाचं रक्षण करतील. नंदीने थेट नदीच्या काठी जाऊन महादेवांची घोर तपश्चर्या सुरू केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता नंदीने महादेवाचा जप सुरू ठेवला. नंदीच्या या कठोर भक्तीने साक्षात कैलास हादरला आणि अखेर महादेव तिथे प्रगट झाले. महादेवाने नंदीला दर्शन दिले आणि म्हणाले, नंदी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय. आजपासून तुला मृत्यूचं कोणताही भय नाही. तू अमर आहेस. पण महादेवाने नंदीला फक्त अमरच केलं नाही, तर जगातील सर्वात मोठा मान दिला. महादेवाने नंदीला आपल्या सर्व गणांचा मुख्य सेनापती बनवलं आणि स्वतःचं कायमस्वरूपी वाहन म्हणून स्वीकारलं. महादेव म्हणाले, जिथे मी असेल तिथे माझा नंदी असेल. म्हणूनच आजही कोणत्याही शिवमंदिरात जा, नंदी कायम महादेवाकडे तोंड करून बसलेला असतो. मित्रांनो, कॉमेंट्समध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा.